भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक मुंबईचे अध्यक्ष माननीय अमितजी साटम यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे यांच्या उपस्थितीमध्ये आज झाली। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक संघटनात्मक कार्यक्रम आहेत। त्या संघटनात्मक कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला। खास करून 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा केला जातो। येणाऱ्या काळामध्ये गणपतीचा सोहळा आहे, गणेश उत्सव आहे, त्याच्या नियोजनासाठी देखील पूर्ण चर्चा झाली। गणेश उत्सव असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाड्याचा कार्यक्रम असेल, या सगळ्या कार्यक्रमाची चर्चा आणि मुंबईकरांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याबद्दल देखील चर्चा झाली आहे। खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अनेक सेवा उपक्रम करत असतो। आपल्याला आठवत असेल, माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये एक मोठा हेल्थ कॅम्प घेण्यात आला। मोठ्या प्रमाणात कॅन्सरच्या महिलांच्या बाबतीत कॅन्सरमध्ये जनजागृती व्हावी त्यासाठी एक कॅम्प घेण्यात आला होता। अशाच पद्धतीचे उपक्रम येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहेत। त्या संदर्भातला आढावा आणि संपूर्ण नगरसेवकांना मार्गदर्शन माननीय मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांनी केलं। सर, या बैठकीला धरून काही बातम्या समोर आल्या होत्या की पक्षात काही अंतर्गत कुरघोड्या आहेत, त्याच्यानंतर महापौरांचं एक वक्तव्य झालेतील शुक्राचार्य, त्या अनुषंगाने बैठक घेतली जाते। कुठेही भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत मतभेद असण्याचा प्रश्नच नाही। भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक एक दिलाने एकत्र येऊन काम करतात। कुठेही मतभेद असण्याचा प्रश्नच नाही। ही संघटनात्मक बैठक होती आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। कुठेही भारतीय जनता पार्टी एकमेकांबद्दल नाराजी आहे असे अजिबात मुद्दे नाहीत। आम्ही एक दिलानं मुंबईच्या हितासाठी काम करतो, मुंबईला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईचं हित बघतो। ज्यांनी कोणी अशा अफवा पसरवण्याचं काम केलं त्यांनी उबाटा गटामध्ये काय काय गडबाजी आहेत ते सांगावं। संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, ही गटबाजी उबाटा गटामध्ये आहे। उबाटा गटामध्ये रोज वेगवेगळे गट आणि तट बघायला मिळतात। भारतीय जनता पार्टी नेशन फर्स्ट, त्यानंतर पार्टी या विचारानं काम करते। आम्ही एक दिलानं काम करतो। महापौरांच्या अनुषंगाने सुद्धा महापौरांच्या मागच्या दिवसांपासून ज्या बातम्या येत होत्या, त्या चर्चा सुरू आहे, त्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीत चर्चा। मुंबईच्या महापौर मुंबईची सेवा करण्याचं काम करतायत आणि मुंबईची सेवा करण्यामध्ये त्यांची प्राथमिकता असते। ज्या काही बातम्या अफवा पसरवण्याचं काम केलं जातं त्या अफवा आहेत। कोणालाही अशा पद्धतीनं उबाटा गटाची पायाखालची वाळू सरकलेली आहे। उबाटा गट ज्या पद्धतीनं हे सगळं करतंय ती पायाखालची वाळू घसरली, त्यामुळे त्यांचा हा सगळा मुद्दा चालू आहे। आम्ही मुंबईची सेवा करतो। मेवा खाणारे उबाटा गट होते, सेवा करणारी भारतीय जनता पार्टी आहे। आयुक्त त्यांच्या भेटीसाठी मागच्या आठवड्यात गणेश महोत्सव मंडळाची भेट केली होती, मात्र त्यांनी भेट नाकारली होती। महापौरांनी भेटीची वेळ दिली होती, मात्र तीही थोड्या वेळाने त्यांना भेट घेण्यात आणि आजही वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यात आली होती, मात्र आजही आयुक्त जे ते भेटले नाही। याबद्दल मला माहिती नाही, माहिती घेऊन बोलतो। नाही, निश्चितपणे आता सगळी धरणं मुंबईची भरलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची पाणी कपात ही कमी व्हावी हा भारतीय जनता पार्टीचा देखील प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही मुंबईच्या आयुक्तांना विनंती करू। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।